नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे ह्या वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी महत्वाची आणि उपयुक्त माहिती सुद्धा देतात आणि खूप छान अशा सोप्या होम रेमेडीज सुद्धा सांगतात. आमच्या या आधीचे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा. आमच्या चॅनलच्या नावाला क्लिक केलं की तुम्हाला तिथे आमचे सगळे एपिसोड्स मिळतील. ऍक्च्युली आमच्या या प्रोग्रामचा उद्देश आणि प्रयत्न आमच्या प्रेक्षकांमध्ये त्या रोगांबद्दल एक अवेअरनेस निर्माण करणं हा आहे. आज आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत मायग्रेन बद्दल. मायग्रेन म्हणजेच वारंवार होणारी डोकेदुखी. बऱ्याच जणांना हा त्रास असतो. मायग्रेन झाल्यानंतर मग त्या पेशंटला डोक्यामध्ये होणाऱ्या असंख्य वेदना, मळमळणं, उलट्या, उजेड किंवा आवाज सहन न होणं या गोष्टी सहन कराव्या लागतात. बरेच वेळेला मायग्रेन होण्याची कारणं लक्षात येत नाहीत आणि कारणं लक्षात आली तरी सुद्धा खूप औषधं ट्राय करून सुद्धा औषध लागू पडत नाही असं खूप वेळेला दिसून येतं. त्यामुळे काही पेशंट्सना हा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो आणि प्रत्येक वेळेला त्यामुळे मायग्रेन झाल्यामुळे येणारा डिस्कम्फर्ट किंवा शरीरावरती किंवा मनावरती येणारा ताण यामुळे पेशंट्सना प्रत्येक वेळेला मायग्रेन झाल्यानंतर डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन सुद्धा नक्कीच येतं. सो आज आपण डॉक्टरांशी मायग्रेन बद्दलच डिस्कस करूया. सो भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार डॉक्टर. थँक्यू परत तुमचा वेळ दिल्याबद्दल. ओके, सो मायग्रेन म्हणजे वारंवार होणारी डोकेदुखी. सो डोकेदुखी म्हणजे डोकं दुखणं हे सिम्पटम पण आहे ऑफकोर्स काही आजारांचा आणि मुळात तो एक आजार पण आहे आपण ज्याला मायग्रेन म्हणतो. सो सिम्पटम म्हणून डोकं दुखल्यानंतर काय होतं आणि मायग्रेन म्हणजे एक आजार मधल्या म्हणजे आजार म्हणून डोकं दुखल्यावरती नक्की काय होतं त्या दोन्हीतला फरक आम्हाला जरा पहिल्यांदा सांगा. हो, आपल्याला काय की कॉमन एक डोकं दुखलं की महत्वाचं आहे की ते बरं होणं. बरोबर. मग त्याच्या मागची कारण मीमांसा वगैरे सगळं डॉक्टरांचं काम असतं. आपण आपला अभ्यास करतो की बाबा कशाने दुखलं, कशाने बरं होतंय, आपल्याला जी काही IQ माहिती आहे त्यानुसार आपण त्याच्यावर विचार करत असतो डेफिनेटली. हम्म, पण सगळ्यात महत्वाचं आहे की मायग्रेन हा डिसीज म्हणून काउंट केला जातो हम्म, आणि त्यातलं हेडेक हे एक लक्षण आहे, म्हणजे डोकं दुखणं हे एक लक्षण आहे. बर. डोकं दुखणं अनेक कारणांनी होत असतं. अगदी तात्पुरतं ऊन लागल्यामुळे डोकं दुखणं, हम्म, काही खाण्यात वेगळं आल्यामुळे डोकं दुखणं, सर्दी झाली म्हणून डोकं दुखणं, हम्म, काही काही तापांच्या प्रकारामध्ये डोकं दुखणं एक सिम्पटम असतं. हम्म, असं डोकं दुखणं हे सिम्पटम आहे असं जर म्हटलं तर हे सिम्पटम मायग्रेन मधलं एक महत्वाचं लक्षण आहे. बर. पण मायग्रेनचे काही प्रकार असेही असतात की त्याच्यामध्ये डोकं अगदी माइल्ड दुखतं. बर. पण मायग्रेन हा डिसीज म्हणजे एक बर. क्लस्टर ऑफ सिम्पटम्स असं आपण म्हणू शकतो की अनेक बर. त्याच्याबरोबर आता तुम्ही म्हणाला ते अगदी करेक्ट आहे हा. की मळमळणं, प्रकाश सहन न होणं, आवाज सहन न होणं, हम्म, अशा पद्धतीत डोकं दुखणं हम्म, आणि विश्रांती घेऊन बरं वाटणं ही काही त्याची लक्षणं आहेत. आणि अशी लक्षणं जेव्हा किंवा अशा टाईपचं डोकं दुखणं जेव्हा तुम्हाला वारंवार होतं, हम्म, त्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल पण असं सलग 5 वेळा झालंय असं हम्म, जेव्हा लक्षात येतं तेव्हा जनरली डॉक्टर त्याला आता हे मायग्रेन आहे आणि मग मायग्रेन साठीची स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा त्याच्यासाठीचे वेगवेगळे उपाय हे तेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात. त्यामुळे सलग 5 वेळा माझं डोकं दुखते, कधीतरी वर्षात एखाद्या वेळेला मायग्रेन सारखं डोकं दुखतंय हम्म, तर त्याचं वेगळं कारण असू शकतं. पण असं 5 वर्ष सलग जर झालं तर हम्म, डेफिनेटली यू आर मार्क्ड ॲज मायग्रेन पेशंट. बर. डोकं दुखणं हे सिम्पटम हा, मायग्रेनचं आहे, पण डोकं दुखणं हे अजून कुठल्या रोगांचं सिम्पटम आहे दुसऱ्या? अगदी मी म्हटलं तसं की अगदी मामूली एखाद्या कारणापासून हम्म, मोठ्या डिसीज पर्यंत हम्म, कुठल्याही म्हणजे अशा अनेक आजारामध्ये डोकं दुखणं ही सिम्पटम असतं. हम्म, तर पहिल्यांदा आपण पचन संस्थेचा जर विचार केला तर ऍसिडिटीमुळे डोकं दुखणं, हम्म, खूप वेळ न खाल्ल्यामुळे डोकं दुखणं, हम्म, किंवा खूप जेवण झाल्यामुळे डोकं हम्म, दुखणं, म्हणजे अजीर्णामुळे हम्म, डोकं दुखणं ही अगदी महत्वाची लक्षणं आहेत. काही वेळेला युरिनचा किंवा शीचा कॉल येतोय, तुम्ही अटेंड हम्म, करत नाही, हम्म, किंवा खोकला येतोय जोरात पण काही मीटिंग मध्ये आहात किंवा काय त्याच्यामुळे तुम्ही तोंड दाबून ठेवताय, खोकला हम्म, दाबून धरताय. हम्म, त्याचप्रमाणे सायनसचा त्रास होतोय, म्हणजे हम्म, आपली नाकाच्या भोवती ही जी हाडांच्या पोकळ्या आहेत हम्म, त्याच्यामध्ये कफ भरून त्याच्यामुळे डोकं दुखणं, हम्म, हे
एक अपर सिस्टीम जर बघितलं तर त्याच्याबरोबर काही वेळेला मानेचे आजार म्हणजे मणक्याचे काही आजार किंवा खांद्याचे मसल्स दुखावलेलं असणं, ह्याच्यामध्ये पण डोकं दुखणं हे एक लक्षण असतं. त्याच्याबरोबर पुढे पोटाचा विचार केला तर पित्ताचा त्रास जो आपण म्हटलं ना, तर पित्ताचा त्रास वेगवेगळ्या म्हणजे अजीर्णातून होणारं पित्त, म्हणजे नुसतं अजीर्ण म्हणजे पोटात अजीर्ण झालंय म्हणजे जस्ट पोट जड वाटतंय किंवा खाल्ल्यावर जड वाटतंय, तर हे एक बेसिक अजीर्ण झालं. पण ह्याच्यातून जेव्हा आपल्या पचन संस्थेत येणाऱ्या पित्ताचा पीएच खूप ऍसिडिक होतो, म्हणजे हायपर ऍसिडिटी होते, त्यावेळेला सुद्धा एक पित्त म्हणजे डोकं दुखणं, पित्ताने डोकं दुखणं एक लक्षण असतं. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर मोठे आजार जे आहेत, म्हणजे ब्लड प्रेशरचा आजार आहे किंवा डायबिटीसच्या काही स्टेजेस आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला डोकं दुखणं एक सिम्पटम येतं. आणि मेंदूचे पुष्कळचे आजार आहेत की त्याच्यामध्ये मुख्यतः डोकं दुखणं एक लक्षण, पण ते जे येतं ते खूप उशिराच्या स्टेजमध्ये येतं आणि त्याची सिव्हिरिटी किंवा त्याची सिम्पटम ही अगदी वेगळी असतात डोकं दुखण्याबरोबर येणारी. तर त्याच्यामध्ये आणि लहान मुलांमध्ये डोकं दुखणं हा एक जो आहे तो स्पेसिफिकली मेनिंजायटिस मध्ये, म्हणजे आपल्या मेंदूच्या आवरणांना जेव्हा इन्फेक्शनमुळे सूज येते त्यावेळेला त्यांचं डोकं दुखणं, खूप किंचाळून त्यांचं रडणं, अशा टाईपची लक्षणं होतात. ह्याच्याबरोबर आणखीन एक अगदी म्हणजे काही डोक्याला मार लागला असेल किंवा आतमध्ये मार लागल्यामुळे आतमध्ये रक्तस्राव झाला असेल तर त्यावेळेस सुद्धा डोकं दुखणं हे एक लक्षण असतं. पण ते एकतर हिस्ट्री पेशंट तेव्हा सांगतो किंवा म्हणजे आपल्याला माहिती असते की हा पडलाय किंवा काय किंवा डोक्यावर काहीतरी पडलेलं आहे, त्यावेळेला असतं. आणि मग त्याच्यावर जनरली असं असतं की डोकं दुखलं की लगेच घाबरून जायची गरज नसते. तर तेव्हा पेशंट एक 2-3 तास लक्ष ठेवणं, म्हणजे काही खूप गंभीर पडलेलं नाहीये, एक साधा पडलेला आहे किंवा डोक्यावर थोडंसं लागलेलं आहे, तर अशा वेळेला घाबरून न जाता थोड्या वेळ थांबायचं असतं. पेशंटला उलटी होणं किंवा अस्वस्थ वाटणं, गरगरल्यासारखं वाटणं असं जर झालं तर डेफिनेटली लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. तर डोकं दुखणं जेव्हा मेंदूच्या बाबतीतलं असतं किंवा डोक्यावर मार लागल्यामुळे असतं तर तेव्हा एक महत्वाचं लक्षण असतं की त्याच्यानंतर मळमळू शकतं पेशंटला, तर ते सिव्हिअर म्हणजे आतमध्ये जास्त मोडतोड झालीये असं दाखवतं आणि त्यावेळी मग थांबायचं नसतं. त्यामुळे एक काळजी घ्यायची असते की जेव्हा काही मार लागलेला आहे आणि बारीक डोकं दुखतंय किंवा कम्फर्ट नाहीये डोक्यामध्ये, तर अशा वेळेला पेशंटला काहीही खायला प्यायला द्यायचं नाहीये. कारण काय होतं की त्यावेळेला जर खाल्लं प्यायलं गेलं तर वेगळं कारणहून उलटी वगैरे होते आणि आपण मिसगाईड होतो की डोक्यातल्या मारामुळे हे होतंय. त्यामुळे काही न करता पेशंटला ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल म्हणजे मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी पेशंटला ठेवून लक्ष ठेवायचं आहे की त्याला मळमळत नाहीये ना, चक्कर करत नाहीये ना, आणि तसं काही नसेल तर लगेच घाईनं डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. पण अशी काही लक्षणं आली तर मात्र त्वरित डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. एवढं आपण समजून घ्यायचं सामान्यपणे. आता मायग्रेन व्यतिरिक्त डोके दुखण्याची ही तुम्ही कारणं सांगितली, पण मायग्रेन मध्ये डोकं दुखणं हे एक सिम्पटम आणि मगाशी आपण मळमळणं, उलटी वगैरे हे बघितलं, या व्यतिरिक्त मायग्रेनचे अजून काही सिम्पटम्स असतात? मायग्रेनची खूप प्रकारची सिम्पटम्स असतात, म्हणजे प्रत्येका व्यक्तिगणिक ही बदलतात. त्यातला एक कॉमन म्हणजे साधारणपणे 70 ते 80% मध्ये लक्षात येतं ते म्हणजे पहिल्यांदा डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, काहीतरी खाण्याची इच्छा होणं, मग मानेचे मसल सगळे स्टिफ होणं. कारण हे काय पहिल्यात मायग्रेन म्हणजे काय आपण थोडंसं समजून घेऊयात की आपले नर्वस सिस्टीम जी आहे, विशेषतः डोक्याच्या एरियात ज्या नर्व्स आपल्या पसरलेल्या असतात तर त्यांना काही कारणाने सूज येणं आणि सूज आल्यामुळे त्यांच्यामध्ये पेन सुरू होणं, म्हणजे पेन हे सिम्पटम त्याचं येणं, हे महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यात महत्वाचं काय झालं की नर्व्हस सिस्टीम मध्ये आपल्या काहीतरी बिघाड झालेला आहे, पण तो बिघाड खूप डीप नर्व्ह आहे का, तर नाही. किंवा एखादी ट्रायजेमिनल नर्व्ह असते स्पेसिफिक इन्फेक्ट झालेली, तशी असते का, तसंही नाही. पण एकूण नर्व्हस सिस्टीम जी आहे की जी आपल्या कान, नाक, डोळे, घसा यापर्यंत सगळी पसरलेली आहे, त्या ठिकाणी ह्या नर्व्हना सूज येते आणि त्या सुजेमुळे पुढे पेन हे लक्षण सुरू होतं. त्यामुळे पेन हे जसं लक्षण मायग्रेनचं आहे त्याच्याबरोबर काही वेळेला अस्वस्थपणा येणं,
काही वेळेला कानात आवाज येणं, काही वेळेला कानात बधीर झाल्यासारखं वाटणं, बधीर झाल्यामुळे काही सुचत नाही असं लक्षण त्याच्यामध्ये येणं, काही वेळेला खूप झोप येणं, तर काही वेळेला झोप न लागणं, ही मायग्रेनची लक्षणं असतात. त्याच्यामध्ये काही वेळेला खूप खावंसं वाटणं किंवा समोर आलेला पदार्थ पण नको वाटणं, इतकी दोन टोकाची लक्षणं त्याच्यामध्ये दिसू शकतात. तर त्याच्यावर आयुर्वेदाने खूप छान वर्णन केलेलं आहे की मग आता हे असं एवढं आहे तर मग समजायचं कसं सामान्यपणे की आपल्याला हे नक्की कशामुळे आहे. तर जी त्रिदोष पद्धती आहे आयुर्वेदातली ती अतिशय उत्तम आहे आणि कुठल्याही रोगाला आजार न देता सुद्धा तुम्ही घरच्या घरी सुद्धा ती त्रिदोष पद्धती कळली तर तुम्ही एक प्रायमरी उपचार म्हणजे प्रथमोपचार जे म्हणतो ना ते आपण निश्चितपणे करू शकतो. आणि ती त्रिदोष पद्धतीमध्ये वातज, पित्तज आणि कफज म्हणजे शरीरातला वातदोष इम्बॅलन्स झाला तर येणारी लक्षणं, पित्तदोष इम्बॅलन्स झाला तर येणारी लक्षणं आणि कफदोष इम्बॅलन्स झाला तर येणारी लक्षणं. तर ह्याच्यावर आपण एकदा बोलूयात की वात म्हणजे काय समजून घ्यायचा, पित्त म्हणजे काय समजून घ्यायचं आणि कफ म्हणजे काय समजून घ्यायचं. तर ही जेव्हा शूल म्हणजे दुखणं हे जे लक्षण आहे तेव्हा खूप वेरिंग साईड्स आहेत म्हणजे एकदा डावा भाग दुखेल, एकदा उजवा भाग दुखेल, एकदा आतमध्ये टोचल्यासारखं दुखेल, तर ही जनरली वाताशी रिलेटेड लक्षणं असतात. त्याच्यामध्ये कधी कधी काही पेशंटना तिथे दुखणं हे सिम्पटम असतं, त्याच्याबरोबर आग होणं म्हणजे त्या एरियात अगदी आग होतीये, काहीतरी थंड लावा असं वाटत राहतं, उलटीचं फिलिंग जास्त येतं, डोळ्याला अगदी प्रकाश नको वाटतो. तर हे पित्ताशी रिलेटेड लक्षणं असतं. आणि मायग्रेन मध्ये काही मी म्हटलं ना की काही ठिकाणी हेडेक हे कमी सिम्पटम असतं, पण अस्वस्थ वाटणं, कुठेही लक्ष न लागणं, कफ आपला डिस्टर्ब होतो आणि हेडेक हे लक्षण येतं. किंवा मायग्रेन अगदी तुम्हाला नाव दिलेलं असेल की आता तुम्हाला मायग्रेन डिसीज आहे, तेव्हा सुद्धा डल एक असतं म्हणजे खूप असं थ्रॉबिंग पेन नसतं, पण डोकं जड आहे, डोकं दुखतंय, थोडंसं मळमळतंय, अगदी मानेची हालचाल केली तरी मळमळतंय, अशा टाईपची लक्षणं ही कफामध्ये असतात. आणि त्याच्यात मेनली डोक्याचा जडपणा आणि फार झोप येणं, काही थोडंसं खाल्लं तरी झोप येणं, हे सुद्धा लक्षण मायग्रेनमध्ये काही पेशंटमध्ये आढळतं आपल्याला. ओके. सो मायग्रेनचं तुम्ही सिम्पटम्स सांगितली आणि हे कुठल्या तरी नसांना सूज झाल्यामुळे होतंय सांगितलं, पण हा मायग्रेनचा त्रास मग वारंवार कशामुळे होत राहतो? मग जर का नसांना सूज होणं हे कारण असेल तर त्याच्यावरती उपचार केल्यानंतर हा मायग्रेनचा त्रास थांबत नाही का? कारण बऱ्याच जणांना आपल्याला दिसतं की वारंवार आयुष्यभर कितीतरी वर्ष हा त्रास होत राहतो, मग त्याची कारणं काय? बेसिकली कसं असतं की ॲलोपॅथीचं म्हणजे मॉडर्न सायन्सनी जर विचार केला ना तर त्याच्यात त्यांनी जेनेटिक कारण आणि काही हॉर्मोन्स आपले बदलतात म्हणजे सायकलिकल हॉर्मोन्स असतात. आता मायग्रेनचा जर आपण पेशंटचा डेटा बघितला तर लक्षात येतं की स्त्रियांना हा आजार जास्त प्रमाणात आहे, कारण की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये हॉर्मोन्सचा बदल हा वेगवेगळे म्हणजे फेजेस असतात खूप जास्त प्रमाणात. आणि मायग्रेनचे पेशंट सुद्धा 20 ते 60 या वयातले जास्त आढळतात. तर हा जो हॉर्मोन्सचा चेंज आहे, स्ट्रेस जास्त येणं, ह्याच्यामुळे खूप म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची काहींना सवय असते. तर अशा लोकांचं काय होतं की ताण येतो म्हणजे काय येतं तर स्ट्रेस हॉर्मोन येतात. त्यांनी आपण ब्लड प्रेशरमध्ये जसं बघितलं की रक्तवाहिन्यांवर त्यांचा ताण आला तर ब्लड प्रेशर सारखं लक्षण आढळतं. तसं ज्यांच्या नर्व्हजवर हा परिणाम जास्त होतो स्ट्रेसचा, तर त्यांच्या नर्व्ह एक प्रकारच्या वीक होतात आणि ह्या जेव्हा डोक्याच्या प्रदेशातल्या वीक होतात तेव्हा मायग्रेन हा डिसीज आपण म्हणतो. पण त्याच्यातलं मेन म्हणजे नर्व्ह वीक होणं हे त्यातलं आहे. मग त्या नर्व्हची ताकद वाढवण्याची जर काही तुम्ही चेंजेस केले नाहीत किंवा त्यासाठी काही उपाय केले नाहीत तर तो वीकनेस कंटिन्यू राहतो. त्याच्यामुळे ते वारंवार डोकं दुखणं तसंच होत राहतं. आणि आपण काय करतो की डोकं दुखलं की एखादी गोळी खातो किंवा तात्पुरता काहीतरी उपचार करतो, डोकं बरं होतं, आपण विसरून जातो. 4-5 वेळा झाल्यानंतर मग आपण ऍक्सेप्ट करतो की हा आम्हाला मायग्रेन आहे. अरे पण त्याच्या मागे काय आहे हे आपण आता लक्षात घेतलं ना तर आपण नक्की ह्याच्यातून बरे होतो. म्हणजे आता कितीतरी पेशंट माझ्याकडे आहेत की 20-20 वर्ष डोके दुखण्याचा त्रास आहे, ते अगदी बरे होतात कारण त्याच्या मागची जी मीमांसा आहे ती बघितली जाते आणि मग विशेषतः नर्व्हचा विकनेस कमी करणं, त्यांच्यावर रोजचा येणारा ताण कमी करणं,
हे केलं की यातनं पूर्णतः सुटका होते. किंवा काही काळा म्हणजे ट्रीटमेंटच्या काही लगेचच्या काळामध्ये तर त्याची तीव्रताही कमी होते लगेच. म्हणजे असं नाही की खूप दिवस औषधं घ्यावी लागतात. पूर्ण बरं होण्यासाठी ऑब्व्हियसली खूप औषधं घ्यावी लागतात किंवा खूप दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण थोड्याशा काळामध्ये सुद्धा उपचारांनी हे लक्षणं त्याची तीव्रता कमी होणं आणि त्याची फ्रिक्वेन्सी पण कमी होणं हे नक्की अचीव्ह करता येईल. ओके. तर डॉक्टरांनी आताच सांगितल्याप्रमाणे मायग्रेनचा त्रास आपल्याला आयुष्यभर सहन करावा लागणार आहे असं मुळीच नसतं. त्या मागचं योग्य कारण शोधून योग्य ती ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांनी अनेक पेशंट्स बरे केले आहेत. तुम्हाला जर का मायग्रेनचा त्रास होत असेल आणि अजून योग्य ते औषध सापडलं नसेल तर डॉक्टरांना तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती डॉक्टरांचा आता नंबर दिसत असेल. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना यासाठी नक्की भेटू शकाल. सो हे कारण फाइंड आउट करून त्याच्यावरती औषध उपचार ट्रीटमेंट घेणं. सो ह्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट योग्य आहे? म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं मे बी ॲलोपॅथीमध्ये फक्त सिम्पटम्स सांभाळण्यासाठी औषध दिलं जातं किंवा काय, तर कुठल्या पॅथीमध्ये योग्य ट्रीटमेंट याच्यामध्ये मिळते आणि एक्झॅक्टली ट्रीटमेंट काय असू शकते? जेव्हा डोकं दुखण्याची तीव्रता खूप असते ना, तर डेफिनेटली तुमची सवयीची जी गोळी आहे की ज्याने तुम्हाला डेफिनेटली बरं वाटतं अशा गोळ्या घेणं योग्य आहे. पण जेव्हा इतर पॅथी म्हणजे ॲलोपॅथी शिवाय आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, ह्यांच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला डोकं दुखतं त्यावेळेला बरं करण्याची औषधं असतात आणि ते परत होऊ नये ह्याच्यासाठी मेन त्याचं जे कॉज आहे ते ट्रीट करणं, मुळापासून तो रोग कमी करणं, घालवणं अशी ट्रीटमेंट ही घ्यावी लागते. आणि ती मात्र जेव्हा तुमचं डोकं दुखत नसतं तेव्हाच ती करण्याची महत्वाची असते. जेव्हा डोकं दुखतं तेव्हा डेफिनेटली फक्त डोकं दुखणं कमी करणं ही औषधं घ्यावी लागतात आणि इतर वेळेला मात्र ती बरी व्हावी, डोके दुखणं पूर्ण बरं व्हावं यासाठी ट्रीटमेंट ही दिली जाते. सर तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की मायग्रेन होण्यासाठी एक काहीतरी ट्रिगर असतो, लाईक काहीतरी स्ट्रेस कुठला तरी एखादी व्यक्ती घेत असेल किंवा अशा प्रकारचा. सर जर हा ट्रिगर कळला तर आपल्याला मायग्रेन थांबवता येतं का? मायग्रेन म्हणजे डोकं दुखणं किंवा त्याची बाकीची लक्षणं दिसतातच आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकते ट्रिगर जर का समजला की कशामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास होतो, डोकेदुखीचा त्रास होतो तर? ते ट्रिगर जर आपल्याला कळले तर ते ट्रिगर्स टाळून म्हणजे काय होतं की टाळून आपण डोकं दुखण्याचा अटॅक थांबवू शकतो डेफिनेटली. आणि त्याच्यामुळे नर्व्हला आणखीन येणारा विकनेस आपण थांबवू शकतो, हे शुअर आहे. पण जो ऑलरेडी विकनेस आहे तो बरा करण्यासाठी ही वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण काही वेळानंतर ट्रिगर कळतही नाही, म्हणजे जस्ट थोडंसं अस्वस्थ वाटायला लागतं आणि अचानक डोकं दुखायला लागतं. सुरुवात आणि काय असतं याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा मायग्रेन सुरुवात होत असते, नवीन असतो, 1 वर्ष 2 वर्षाच्या काळात हे तुम्हाला ट्रिगर कळतही असतात आणि ते तुम्ही अवॉइड केले तर पुढे होणारा मायग्रेनची सिव्हिरिटी कमी ठेवता येते. पण हे काही कारणांमुळे आपण ते ट्रिगर नाही टाळू शकलो आणि वारंवार मायग्रेनची फ्रिक्वेन्सी वाढत गेली अटॅक येण्याची, तर ह्याची सिव्हिरिटी पुढे वाढत जाते आणि अनेक मोठे आजार त्याच्यातनं होऊ शकतात. म्हणजे ब्रेनवर त्याचा इम्पॅक्ट होऊन स्ट्रोक होणं, नंतर ह्याच्या म्हणजे मोठे काही काही आजार आहेत ते नक्कीच होतात जर तुम्ही टाळलं नाही हे तर. त्यामुळे ट्रिगर ओळखून घेणं आणि ते अवॉइड करणं हे तर महत्वाचीच गोष्ट आहे. बरोबर, ती केली पाहिजे. ओके. सो कुठले म्हणजे जर का याच्यावरती उपाययोजना केली नाही तर ब्रेनवरती परिणाम होतो हे तुम्ही आता सांगितलं. अजून कुठले दुष्परिणाम होऊ शकतात एकंदरीत शरीरावरती किंवा दुसरे कुठले रोग याच्यामुळे होऊ शकतात का? नाही, मेनली ब्रेनचे आजार होतात म्हणजे आपण पक्षाघात म्हणतो ना, पक्षामध्ये एक बाजू आपली हे होणं, स्ट्रोक बसणं जे म्हणतो ते मेनली होतं. त्याच्याबरोबर इरिटेशन सतत झाल्यामुळे, काम नीट न झाल्यामुळे, आपल्या कामामध्ये सतत खंड पडल्यामुळे मानसिक आजार काही त्याच्यामधनं येऊ शकतात. तर ते खूप सिव्हिअर असतात आणि सगळ्याच म्हणजे आयुष्यातलं जी काही क्वालिटी आहे आपली ती पूर्ण ते खराब करू शकतात. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे की वेळच्या वेळी त्याची ट्रीटमेंट होणं आणि जी कारणं
मुळे तो आजार लक्षणं येत आहेत ती कारणं टाळणं हे तर सुरुवातीच्या काळामध्ये महत्वाचंच असतं. अशी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथी, आयुर्वेद याच्यावरती खूप उपयुक्त अशा ट्रीटमेंट्स आहेतच. या ट्रीटमेंट बद्दल जरा सांगा. आणि प्लस याच्यामध्ये काही होम रेमेडीज किंवा लाईफस्टाईल मधले काही चेंजेस, आहारामधले काही चेंजेस आहेत का, की ज्याच्यामुळे आपण हे मायग्रेनचं दुखणं किंवा मायग्रेनच्या सिमटम्स सांभाळू शकतो किंवा टाळू शकतो? ह्याच्यावर म्हणजे औषधोपचार आहेत, पण त्याच्याबरोबर आयुर्वेदाने लोकल ट्रीटमेंट करण्याच्या ज्या आहेत त्यामध्ये खूप उत्तम रेमेडीज सांगितलेल्या आहेत. अगदी ते आपल्या घरात पुष्कळ गोष्टी अवेलेबल असतात. कारण आयुर्वेद हा लाईफ सायन्स आहे, त्याच्यामुळे लाईव्ह ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातूनच आपण खूप उपचार करू शकत असतो. तर डोके दुखण्यामध्ये काही लेप सांगितलेले आहेत डोक्यावर. आता जसं म्हटलं ना की वाताचं डोकं दुखणं आहे, पित्ताचं डोकं दुखणं आहे, कफाने डोकं दुखणं आहे. जर कफाचं डोकं दुखणं म्हणजे डोकं जड पडून पेन होत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तर त्यावेळेला अगदी उत्तम उपाय म्हणजे आपली सुंठ घरात असते, सुंठ पाण्यात उगाळून थोडंसं गुळ घालून त्याचा डोक्यावर कपाळावर असा लेप दिला आणि वाळेपर्यंत पडून राहिलं तरी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्याच नंतर ते सुंठ आणि गुळ ह्या पाण्याचं मिश्रण नाकात टाकलं, एक 2-2 थेंब, सरळ आडवं झोपायचं, मान थोडीशी अशी वर होईल अशी पोझिशन मध्ये पडलं आणि नाकामध्ये सुंठ गुळाचे पाण्याचे ड्रॉप्स टाकले तरी सुद्धा डोकं दुखणं त्वरित कमी होऊ शकतं. वाताचं जेव्हा दुखणं असतं म्हणजे आतमध्ये खूप पेन असतं आणि सारखं त्याचे साईड पण चेंजिंग असते, तर अशा वेळेला गरम केलेलं तेल डोक्यावर लावणं किंवा त्याच्यावर थोडा कापूर घालून ते कपाळावर तेल लावणं, नाकामध्ये तिळाच्याच तेलाचे थेंब टाकणं, ह्याचा उत्तम उपयोग होतो. पित्ताचा म्हणजे त्याच्याबरोबर दुखण्याबरोबर आग होणं, तिथे नर्व्हजला इन्फ्लमेशननी आग होण्याचं जर सिम्पटम असेल तर अगदी चक्क आपल्या घरामध्ये खडी साखर असते, मध असतो, ह्याचा कपाळावर लेप लावला तरी छान उपयोग होतो. त्याच्याबरोबर जर तुम्ही आल्याचा रस आणि साखर हे मिश्रण खाल्लं तेही उपयुक्त होतं. आणि ज्यांना वारंवार डोकं दुखण्याचा पिरियडिक त्रास आहे, म्हणजे माहिती की महिन्यातले हे दिवस आपलं डोकं दुखतं, तर त्या दरम्यान जर तुम्ही रोज सकाळी उठून काहीतरी गोड खाल्लं, म्हणजे से पेढा रोज 3 दिवस खाल्लं किंवा जिलबी, आता पूर्वी जिलबी जरा सहज मिळायची, तर ती जिलबी तुम्ही 3 दिवस सकाळी उठल्या उठल्या अंशापोटी खाल्ली तरी सुद्धा ह्याची तीव्रता खूप कमी होते. तर असे जे उपाय आहेत ना ते बघितलं की कळतं की म्हणजे बेसिक आपल्या नर्वची एनर्जी कमी जिथे पडतीये तर त्यांना हा त्रास वारंवार आणि अनेक वर्ष होतो. तर हे रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं हे स्पेसिफिक तुमच्या नर्वची एनर्जी वाढण्यासाठी उपयुक्त असतात. आणि पेढा म्हणजे काय आहे की दूधच आटवून त्याचा केलेला आणि गोड असं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. तर हे अतिशय उत्तम, म्हणजे दुधातली सगळी विटॅमिन्स म्हणजे न्यूट्रिएंट्स अगेन सगळी मिळतात आणि गोड असतं, त्याच्यामुळे ते पॅलेटेबल पण असतं, सकाळी मनाला छान वाटतं, हा एक महत्वाचा भाग असतो. त्यामुळे गोड पदार्थ आणि स्पेसिफिक हे 2च सांगितलेले आहेत की जिलबी खा किंवा पेढा खा 3 दिवस. तर त्याने ही तीव्रता खूप, किंवा दर महिन्याला अटॅक येत असेल तर जरा 2-2 महिन्यांनी येतो, इथपर्यंत चांगले उपाय त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्याबरोबर हे जसं लेप लावणं म्हटलं ना तसं आपल्याला नाकात औषधं टाकणं किंवा नस्य म्हणून जो आयुर्वेदाचा एक पंचकर्मातला उपचार सांगितलाय त्याने खूप चांगला ह्याच्यामध्ये फरक पडलेला दिसतो. सुरुवातीला काही काळ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपचार करून घेऊ शकता तुम्ही, आणि नंतर काही सलग 1-2 महिने जर करावा लागत असेल तर तो तुम्ही घरच्या घरीही करू शकता. कारण की तुमची तीव्रता किती आहे, म्हणजे एक 2-3 वर्षातलं दुखणं आहे तर 5-6 वेळा फक्त वैद्यांकडे तुम्ही नस्य घेतलं तर हे पूर्ण बरं होऊ शकतं. पण त्याच्यापेक्षा जास्त क्रॉनिक असेल तर काही दिवस तुम्हाला घरी पण ही प्रोसिजर अगदी सहजपणे करू शकता, असं तुम्हाला मार्गदर्शन त्यात मिळू शकतं आणि पूर्णपणे आजारातून मुक्तता मिळू शकते. इतकी चांगली उपचार पद्धती आहे. आता हे करताना काही वेळेला ना त्याच्या मागची कारण म्हणजे
काहींना पूर्वी म्हणजे लहानपणी खूप सायनसचा त्रास असतो, कफाचा त्रास असतो आणि त्यावेळेला वारंवार औषधं घेतली जातात कफासाठी ऑब्व्हियस. आणि मग त्याचं एक थिन लाइनिंग किंवा ड्रायनेस आतमध्ये सायनसमध्ये, नाकाच्या कॅव्हिटीजमध्ये हा ड्रायनेस येतो आणि त्यांनी पण हे मायग्रेनचं पुढे 20-22व्या वर्षी ट्रिगर झालेलं दुखणं दिसतं. तर अशा वेळेला त्यांना ही नस्याची ट्रीटमेंट खूप उपयुक्त होते. जे त्याला सायनस हेडेक तर नाही म्हणता येणार, म्हणावं तर मायग्रेनच लागतं, पण त्याचं कारण हे कफाचं बॅकग्राऊंडवर दिसतं. तर त्याची त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाते. काहींना जेनेटिक म्हणजे आई वडिलांना पण पित्ताचा त्रास आहे, तर ह्यांनाही पित्ताचा त्रास असतो. मग जागरण वगैरे झाली की हा मायग्रेनचा अटॅक येतो. तर अशा लोकांनी पित्ताची काही ट्रीटमेंट घेतली किंवा एक दर आठवड्याला थोडंसं एरंडेल घेऊन पोट साफ नीट ठेवलं, पित्त सगळं व्यवस्थित जर बॅलन्स ठेवलं, तरी त्यांचा मायग्रेनचा अटॅक हा टाळता येऊ शकतो. त्याच्याचप्रमाणे की खूप वाऱ्यावर फिरण्याची काहींची व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त खूप वाऱ्यात फिरावं लागतं. तर अशांनी डोक्याला प्रोटेक्शन म्हणजे हेल्मेट आपण डोक्याची काळजी म्हणून म्हणतो, पण इथे एक अगदी त्वचेपासून, कारण वारं डायरेक्ट लागलं की पहिला तो त्वचेवर परिणाम करणार आहे आणि मग आतल्या गोष्टी. ऍक्सिडेंट होण्याची ही तर खूप रेअर गोष्ट असते. तरी हेल्मेट त्यासाठी म्हटलं तरी अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हेल्मेटची खरंच गरज आहे. जे वारंवार हेल्मेट नियमित वापरतात त्यांना फायदा कळायला लागतो की हेल्मेटची किती उपयुक्त आहेत. तर त्यामुळे ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हेल्मेट हे नियमित वापरलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांनी तुम्ही वाऱ्यापासून प्रोटेक्शन घेताय, एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यापासून प्रोटेक्शन घेताय, त्वचेची तुम्ही काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये हेल्मेट वापरल्यामुळे. तर हेल्मेटचे हे अनेक फायदे आहेत आणि मायग्रेनमध्ये जेव्हा वाऱ्याचा म्हणजे थंड हवेचा ट्रिगर पॉइंट असेल तर त्यांना तर हे अतिशय उपयुक्त आहे. आणि काही उपयुक्त व्यायाम? हा, ह्याच्यामध्ये योगासनं आहेत, ती अशासाठी करायची आहेत की आपण काम डाऊन राहिलं पाहिजे, अँझायटी कुठेही नाही आली पाहिजे आणि आपली स्ट्रेस लेवल कमीत कमी राहिलं, याच्यासाठी योगासनांचा उपयुक्त वापर करायचा आहे. त्याच्याच बरोबर जे आपण न्यूट्रिएंट्स चांगले मिळणं ह्याच्यासाठी आपलं पचन चांगलं ठेवणं, की जे काही अन्न घटक घेतोय ते नीट पचले तरच नीट ऍब्झॉर्ब होणार आहेत आणि आपली ताकद टिकणार आहे. तर ह्या नर्व्सची ताकद टिकण्यासाठी चांगला न्यूट्रिएंट आहार म्हणजे न्यूट्रिशियस आहार घ्यायचा आहे आणि तो पचवण्यासाठी सूर्यनमस्कारासारखे किंवा नियमित चालण्याचे व्यायाम हे केले तर त्याचा आजार टाळणं किंवा आजारातून पूर्ण बरा होणं ह्याच्यासाठी निश्चित उपयोग होईल. ओके. आपल्याला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत मायग्रेन बद्दल आणि अर्थातच मायग्रेन बद्दल असणाऱ्या मिसकन्सेप्शन पण तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायच्यात. पण आज वेळेअभावी इथेच थांबायला लागेल. सो याच्यासाठी मी तुम्हाला परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटेन. पण आज तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. सो डॉक्टरांनी आपल्याला अतिशय सविस्तरपणे मायग्रेनची लक्षणं, कशामुळे होतं, ट्रिगर पॉइंट्स काय असू शकतात, ट्रीटमेंट कशी असू शकते आणि खूप छान सोप्या सोप्या होम रेमेडीज सुद्धा सांगितल्या. मायग्रेन बद्दल तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर डॉक्टरांचा फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना जरूर भेटू शकता. मायग्रेन बद्दलचे आपले अजून काही प्रश्न आणि अर्थातच मिसकन्सेप्शन याच्यासाठी आपण डॉक्टरांना पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, काळजी करू नका, कारण तुम्ही काळजी करू नये म्हणूनच आम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या समोर या प्रोग्राम मधून येतो. सो यू कॅन स्टे इन्फॉर्म्ड अँड सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. तुम्हाला आमचे एपिसोड्स आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करा. थँक्यू. कीप स्माइलिंग.